नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी राज पाटील तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो राज पाटील ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज दिनांक 24 आणि 7 दिवसानंतर होली आहे आणि होली म्हटली तर आमच्या तुर्भ्या गावात एक पारंपरिक खेळ खेळला जातो आणि त्याचं नाव आहे आट्यापाट्या. आणि हा खेळ महाराष्ट्रातील एक मैदानी खेळ आहे आणि नवी मुंबईमध्ये पूर्ण नवी मुंबईमध्ये फक्त तुर्भ्या गावातच हा खेळ खेळला जातो. आणि तुमच्या गावात पण हा खेळ खेळत असतील तर नक्की कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव सांगा. आणि या खेळाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आपल्या समोर आज गिरीश आपल्याला सांग जरा माहिती. म्हणजे या खेळामध्ये नक्की किती बॉक्स असतात, किती खेळाडू असतात? या खेळामध्ये 6 बॉक्स असतात. त्याच्यात ही लाईन तुम्हाला दिसते, ही लाईन, या लाईनीमध्ये जो खेळाडू असतो त्याला मुजा बोलतात. आणि या प्रत्येक लाईनीवर 6 प्लेयर असतात. दुसरे जे हे फिल्डिंगवाले असतात आणि दुसरे जे पळणारे आहेत त्यांनी तो लास्टवाला बॉक्स आहे, लास्ट बॉक्स, या खेळाडूंनी तिथे जाऊन तिथून पुन्हा इकडं आल्यानंतर त्याला हेल बोलतात. म्हणजे त्या खेळाडूंनी तो गेम जिंकलेला असतो. त्याला पॉईंट असतात. 7 मिनिटामध्ये हा एक बॉक्स क्रॉस करायचा असतो. 7 मिनिटांचा त्याचा टाईम पिरियड असतो. 7 मिनिटात जास्त झाल्यावर आऊट, ती टीम आऊट असते. होळीचा सण रंगांची उधळण घेऊन येतो. एकमेकांवरचा राग, रुसवा फुगवा होळीच्या पवित्र अग्नीत जाळून टाकून सगळ्यांनी एकोपाने राहण्याचा हा सण. यंदाच्या वर्षी हा सण आणखी यादगार बनवण्यासाठी आणि गावाची संस्कृती जपण्यासाठी तुर्भे गावच्या युवकांनी पुढाकार घेतला आहे. यंदा हा सण धूमधडाक्यात साजरा करत असताना वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून होलिका उत्सवानिमित्त 1 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता फॅन्सी ड्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेनंतरनं संपूर्ण गावकीसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून बेलापूर पट्टीत नावाजलेले ब्रास ब्रँड पथक आपली कला सादर करणार आहेत. तरी सर्व तुर्भे ग्रामस्थांना विनंती की त्यांनी सर्व हेवेदावे राजकारण विसरून गावासाठी आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि सगळ्यांनी एकोप्याने आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात एकत्रित राहण्यासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद. आता आपण बघणार आहोत पूर्ण कसं काय खेळतात तिथे. तुम्ही बघू शकता पूर्ण गावामध्ये पूर्ण तरुण मंडळी जमलेली आहे. एवढ्या रात्री आता वाजलेत 12 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता आता हा पहिला खेळ चालू आहे. तुम्हाला आता मी दाखवतो एक एक. खेळ सुरू करण्याच्या आधी आपल्याला सुटायला लागेल कारण 3 टीमी आहेत. जे 2 टीमी पहिला सुटतील त्यांची मॅच होईल. आणि सुटण्याची पद्धत बघा तशीच आहे जशी आपण छोटे होतो तेव्हा कुठलाही खेळ खेळताना सुटायचो. हे बघून बाळपणाची आठवण आली. चला मग आता सुटण्याचं काम चालू आहे. बघू शकता या 2 टीमी सुटलेल्या आहेत. आता यांची पहिल्या मॅच होणार आहे. चला आता मला दाखवत आता खेळ कसा खेळतात. तू सुटलंस? अच्छा अच्छा, यांची पळे आहे आणि यांची पकडी आहे. चला आता खेळ सुरू झालेला आहे. बघू शकता तुम्ही. याला फक्त समोरच आऊट समोर येणार कोण समोरचे खेळाडू याला जायचं. म्हणजे मधलं आहे ना त्याला आडवा तिडवा काहीसा पण हात लागला का याला समोरशीच हात लागला आऊट आहे. अच्छा कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. डायरेक्ट डाय जिंकायला आलेला होता. डाय मारून आऊट झालेला आहे. पण फटाफट जाने का.
हे प्लेअर तुम्ही बघता हे यांना अडवण्यासाठी आहेत आणि यांना असा क्रॉस करून एंडपर्यंत जाऊन परत रिटर्न इथे यायचं. ॲक्च्युली काल 5 टीमी होत्या, आज 3 आहेत. आता थोडा टाईम नंतर वाढत जातील. आता वाजलेत 12:30. ही दुसरी मॅच चालू झालेली आहे, बघू शकता. एक प्लेअर पोचलेला आहे तिथे, बघू शकता तुम्ही. पाच व्हायला 5 प्लेअर यांचे तिथे पोचलेले आहेत, बघू शकता तुम्ही. पोचलेले आहे. सोडू नको. आता एकच प्लेअर राहिलेला, बघू शकता. सर्व एक प्लेअर इथे आले, इथे पोहोचला म्हणजे ही टीम जिंकली. पुढे जाण्याचा ट्राय केला आणि आउट. इथे आता एक कॉमेडी झाली. तो बोलतात आऊट, म्हणजे हात लागलेला पण तो आऊट नाही म्हणून तो इथे गेला शपथ घ्यायला. हा मारुतीचं मंदिर आहे. आता वाजलेत 1:15 वाजलेले आहेत, तरी पण बघू शकतो तुम्ही अजून पूर्ण मॅच चालूच आहेत. आपण आता निघतोय. चला गाईस, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चलो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.